जय शिवराय मित्रांनो घरकुलाच्या वाढीव 50,000 रुपयाच्या अनुदानाच्या वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, घरकुलासाठी मंजूर करण्यात आलेल्या वाढीव 50,000 पैकी 35,000 रुपयाच्या अनुदानाचं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरू झालेलं आहे। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांची घरकुलं पूर्ण झालेली आहे तर अशा लाभार्थ्यांच्या 35,000 रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेलं आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की घरकुलाचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जे काही थकीत हप्ते हे थकीत हप्ते वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्या हप्त्याचं आता वितरण व्हायला सुरुवात होणार आहे। याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुलासाठी मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे अतिरिक्त 35,000 रुपयाच्या अनुदानाचं वितरण देखील करायला सुरू केलेले आहे। कोणाला येणार, आपले आलेले का हे ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी काय करायचंय, तुम्हाला PMAYG च्या वेबसाईट वरती यायचे pmayg.dord.gov.in याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे। याच्यामध्ये स्टेक होल्डरच्या अंतर्गत पहिली जी ऑप्शन आहे या IAY PMAYG बेनिफिशियरी वरती क्लिक करायचंय। या ठिकाणी आल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। याच्या पुढे जी काही संख्या सांगितली ती संख्या या ठिकाणी लिहायची आणि सबमिट वरती क्लिक करायचंय। आता बरेच जण म्हणतील रजिस्ट्रेशन नंबर कुठून मिळतो। रजिस्ट्रेशन नंबर तुमची घरकुलाची यादी असेल, तुमचा FTO असेल, तुमची जी काही तुमच्या घरकुलाची स्टेटस जिथे पाहता तुम्हाला त्या ठिकाणी घरकुलाच्या यादीमध्ये सुद्धा हा रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे। हा टाकून तुम्हाला सबमिट करायचे। ते सबमिट केल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुमची स्टेटस दाखवली जाणार आहे, महाराष्ट्र, जिल्हा, तालुका, गाव। याच्यानंतर खाली आल्यानंतर आपण पाहू शकता आपली जी काही स्टेटस आहे ही सर्व स्टेटस या ठिकाणी दाखवली जाणार आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता 2024-25 मध्ये सुरू झालेले घरकुल, 2025 मध्ये याची ऑर्डर झालेली आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता 22 एप्रिल 2026 चा हा FTO या ठिकाणी आपल्याला दाखवला जातोय। हा आपण या ठिकाणी पाहू शकता PMAYG चा चौथा हप्ता झाल्यानंतर जो काही पाचवा हप्ता याच्यामध्ये दाखवलाय तो GGRAH या नावानं दाखवलेला आहे। हा जो 35,000 रुपयाचा अतिरिक्त जो अनुदानाचा हप्ता आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि याचंच पेमेंट आता आजपासून व्हायला सुरू झालेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचा FTO स्टेटस वगैरे आपल्याला या ठिकाणी सर्व दाखवली जाते। पेमेंट अकाउंट नंबर या ठिकाणी दाखवला जातोय आणि याच ठिकाणी आता ही तारीख जी काय याची पेमेंटची तारीख असणार आहे ती तारीख आपल्याला याच्यामध्ये अपडेट होणार आहे। त्याच्यासाठी 1-2 दिवसाचा कालावधी लागू शकतो आणि या ट्रान्झॅक्शनची जी काही रक्कम असेल ती तुम्हाला 1-2 दिवसामध्ये ऑनलाईन पद्धतीने सुद्धा दाखवायला सुरुवात करणार आहे। तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये तपासू शकता, याचा मेसेज सुद्धा तुम्हाला येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या वाढीव अनुदानाच्या संदर्भातील हे एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट होता। तुमचा हप्ता येणार का, तुम्हाला हप्ता आलेला आहे का हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे चेक करू शकता आणि आता लवकरच घरकुलाचे पहिले, दुसरे, तिसरे, चौथे जे हप्ते आहेत ते हप्ते सुद्धा वितरित होतील। त्याच्या संदर्भातील सुद्धा जे अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।